हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. तर मी येथे तव्यावरती जाड कापलेला कांदा टाकलेला आहे. तेल वगैरे काही न टाकता डायरेक्ट कांदा टाकायचा, म्हणजे कांदा ब्राऊन न होता थोडासा काळा होतो. आपल्याला रश्श्याचा कलर जरासा डार्क काळा करायचा आहे, त्यामुळे मी असं केलेलं आहे. आता एक साईडला कांदा भाजेपर्यंत मी एक साईडला खोबरं भाजून घेते. खोबरं आता मी हे जास्त क्वांटिटी घेतली आहे, कारण की यातलं अर्धं खोबरं मला आमटीसाठी लागणार आहे आणि अर्धं खोबरं मला आपल्या मासवडीच्या सारणासाठी लागणार आहे. खोबरं छान गुलाबी भाजून घेतले. आता यामध्ये टाकते खसखस. खसखस पण मी दोन्हीकडे वापरणार आहे. आमटीसाठी अर्धी आणि सारणासाठी अर्धी. त्यानंतर मी घेतलेले आहेत तीळ. तीळ पण छान गुलाबी कलरवरती भाजून घेते आणि ह्याच्यामध्येच ॲड करते. आता यातलं खोबरं, खसखस मी अर्धं बाजूला केलेलं आहे आमटीचं आणि हे जे आहे ते मी आता सारणासाठी सुके मसाले बनवते. 2 चमचे मी येथे शेंगदाण्याचा कूट वापरत आहे. माझ्याकडे कूट रेडी होता, नाहीतर मग आपण भाजलेले शेंगदाणे वापरले असते. कोथिंबीर तोडून टाकली हाताने आणि भरपूर सारं लसूण घेतलेलं आहे. आता हे सगळे ड्राय इन्ग्रीडियंट्स आपण मिक्सरमधून एकदा ग्राइंड करून घ्यायचे. जाडसरच ग्राइंड करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे. तर असे दरदरीत असे हे वाटून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकून घेऊ. मीठ टाकले चवीपुरतं. या सारणाच्या प्रमाणामध्येच मीठ घेतलेलं आहे. हिंग टाकले, धन्याची पावडर टाकलेली आहे, हळद, लाल तिखट आणि थोडासा घरचा मसाला टाकलाय. तिखट इथे बेतानीच टाकायचं, कारण सारण अगदी जास्त तिखट करून चालणार नाही. आपली आमटीसुद्धा तिखट असणार आहे. तर मस्त असं एकदा पुन्हा फिरवून घेतलेलं आहे मी आणि छान असं टेक्स्चरचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे ड्राय जरी दिसत असलं तरी खूप ड्राय नाहीये. याच्यामध्ये मॉइश्चर आहे, बघू शकता तुम्ही. तर अशाच पद्धतीचं आपल्याला पाहिजे. आता मी याच्यामध्ये काय करत असते, कांदा जो आहे तो कच्चा टाकते. त्याच्यासाठी मी याला बाउलमध्ये शिफ्ट करून घेतलं आहे आणि थोडंसं मोकळं केलंय हाताने. आता कच्चा कांदा मी येथे टाकते. तुम्हाला कच्चा कांदा नसेल आवडत तर तुम्ही हा परतून घेऊ शकता. पूर्ण मसाला पण तुम्ही परतून घेऊ शकता. पण आमच्या इथे असंच करतात आणि तुम्ही एकदा असं नक्की करून बघा. खूप छान लागतो हा मसाला. आता कोथिंबीर टाकली आहे, ती मिक्स करून घ्यायची. थोडासा लिंबू पिळलेला आहे मी, अर्धा लिंबू पिळलाय आणि अगदी किंचित इथे साखर टाकलेली आहे. लिंबू आणि साखर तुम्ही आवर्जून टाकून पहा. तिखट पदार्थ असला तरी पण या 2 गोष्टींनी याला खूप छान चव येते आणि मस्त टँगो फ्लेवर येतो याला. तर आता हे सगळं मी हाताने छान असं चोळून मिक्स करून घेते आणि याला मुरायला ठेवते. सगळ्यात पहिले मी मसालाच करते. अ, आता याला मी थोडंसं टेस्ट केलंय, कारण की मीठ वगैरे आपण काही कमी जास्त असेल तर आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो. मसाला सगळ्यात पहिले केला की काय होतं, तो छान असा मुरतो. आपण त्याला मीठ वगैरे तिखट जे लावलेलं असतं, त्याने छान त्याला मॉइश्चर सुटतं आणि तो सेट होतो. आता हे जे अर्धं मी केलं होतं आमटीसाठी वाटण, ते मी आता मसाला बनवून घेतेय. खोबरं, खसखस, धणे, कांदा, आलं, लसूण असं बेसिक आपण जे वाटण्यासाठी करतो तेच मी इथे वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये पण मी लसूण आणि आलं वरतून परत टाकलेलं आहे. आता छान असं बारीक वाटून घेतलं एकदा. तरी पण हे एकसारखं नाही झालंय आणखी, कारण मला हे आणखी एकदा फिरवायचंय. त्याच्या आधी मी 1 चमचा इथे येसूर घातलंय. येसूर माझ्याकडे रेडीच करून ठेवलेलं असतं. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे फुटाणे वापरू शकता, डाळ्या वापरू शकता किंवा चणा डाळ वगैरे भाजून वापरू शकता किंवा बेसन पीठ भाजून वापरू शकता. त्याच्याने त्याला असं छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि असं वाटण जे आहे ते असं मऊसूत एकसारखं असं वाटून होतं. बघू शकता पहिल्याच्या वाटणामध्ये आणि आत्ता त्याच्यामध्ये बराच फरक पडलेला आहे. छान असं क्रीमी झालेलं आहे हे आणि याच्याने ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. येसूरनी कांदा आपलं वाटलेलं जे कालवण असतात ना, ते खूप छान होतात. आता इथे मी कढईमध्ये फोडणी टाकली. फोडणीसाठी अगदी कमी तेल वापरलेलं आहे. तुम्हाला जास्त तर्री हवी असेल आमटीसाठी, तर तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा तेल वापरा. आता याला छान परतून घ्यायचं आहे 5 मिनिट आणि मस्त त्याला परत तेल सुटतं. याच्यामध्ये आता हळद टाकली आहे मी 5 मिनिट परतून झाल्याच्या नंतर. धन्याची पावडर टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेलं आहे आणि भरपूर सारा घरचा मसाला टाकायचा आहे इथे आमटीच्या हिशोबाने. फार तिखट करायचं नाही. आपलं सारण पण तिखट आहे, कारण की चवीपुरतं मीठ टाकायचंय. सगळं छान परतून घ्यायचं आहे. पुन्हा तेल सुटेपर्यंत याला बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिटामध्ये याला छान असा कलर येतो. आपण कांदा काळा केला होता त्यामुळे मसाला असा छान डार्क कलरचा झालाय. आता यामध्ये मी कडकडीत असं गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाण्याने आपली तर्री मोडत नाही आणि मसाले व्यवस्थित पटकन एकजीव होतात. आता आपल्याला किती आमटी करायची या क्वांटिटीनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी
ॲड करू शकता. घट्ट पातळ आमटी तुम्हाला कशी आवडते त्यानुसार पाणी ॲड करायचं. आता आमटी उकळती आहे. आपलं सारणही रेडी झालेलं आहे. आता मी बनवते आहे पिठलं. पिठल्यासाठी येथे मी लसूण, हिरवी मिरची, थोडेसे जिरे आणि ओवा मिक्सरमध्ये असे फिरवून घेतलेले आहेत जाडसर. आता आपल्याला पिठलं करण्यासाठी येथे खोलगट असं पातेलं वापरायचं आहे. कढईमध्ये पिठलं हटता येत नाही. त्याच्यामुळे हे पिठलं जे आहे ते पातेल्यातच करायचं असतं. तेलावरती मी मोहरी छान तडतडू दिलेली आहे. मग जिरं टाकलेले आहे. आता ही फोडणी आहे ती जरा मी खरपूसच करणार आहे. म्हणजे अगदी घाई नाही करायची टाकायची. छान ह्या सगळ्या गोष्टी मस्त अशा तडतडू द्यायच्या. हिरवी मिरची आणि लसूणचं जे वाटण आहे ते पण छान परतवून घ्यायचं. म्हणजे त्याचा तिखटपणा आणि कच्चेपणा जरा कमी होतो. आता याला व्यवस्थित मिनिटभर परतल्याच्या नंतर रंगासाठी याला हळद टाकायची आहे. मस्त अशी खरपूस फोडणी झाल्याच्या नंतरच मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. आता यामध्ये पण मी पाणी टाकलेलं आहे. आता पाणी इथे माझं पिठलं जास्त आहे थोडं, त्यामुळे पाणी मी भरपूर वापरते आहे. पण मी साधारण पाण्याचा आणि पिठाचा अंदाजा तुम्हाला सांगते, की मी कशा रेशोमध्ये घेते. तर 1 वाटी बेसन पीठ असेल, तर 1.5 वाटी पाणी मी वापरते. 1 वाटी बेसन पीठ आणि 1.5 वाटी पाणी हे छान प्रमाण आहे. म्हणजे याच्यामध्ये बेसन व्यवस्थित होतं, असं थापण्यायोग्य होतं. तर मी आता काय केलं, की ती फोडणी जी आहे ती मी गॅसवरून खाली उतरवलेली आहे. पाणी आणि मीठ टाकून घेतल्याच्या नंतर. याच्याने काय होतं, की आपल्याला असं थोडंसं घाई नाही होत, की खाली गॅस चालू असला, की पटपट पीठ काय होतं, की लगेच आळायला लागतं आणि बऱ्याचदा गाठी होण्याची शक्यता असते. तर मी निवांत आपलं ते खाली उतरवत असते आणि त्याच्यामध्ये थोडं-थोडं करून बेसन पीठ टाकत असते आणि मग व्यवस्थित एकसारखं करून घेते खालीच आणि मग गॅसवरती ते चढवत असते. मला असं सोपं पडतं म्हणून मी असंच करते. तुम्ही बारीक गॅस करून डायरेक्ट गॅसवरती जरी टाकलं तरी पण चालेल. पण मला तशी थोडी घाई झाल्यासारखी होते म्हणून मी असं करते. तर याच्याने पण व्यवस्थित होतं, काही अडचण येत नाही. तर अशा प्रकारे मी सगळं पीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे. पीठ आपण कोणतंही वापरलं तरी ते चाळूनच घ्यायचं आहे. म्हणजे डाळ दळून आणलेलं पीठ असेल किंवा रेडीमेड पीठ असेल. आता इथे मी रेडीमेड हिरा बेसन पीठ वापरलेलं आहे. तर ते मी चाळून घेतलेलं आहे. आता याला मी गॅसवरती चढवलेलं आहे. आता पातेलं आपलं पूर्ण थंड होतं खाली कालवेपर्यंत. त्याच्यामुळं पहिल्यांदा फ्लेम हाय ठेवली आहे मी आणि फास्ट असं हात चालवायचा आहे आपला आणि सतत असं ढवळत राहायचं आहे. इथे ढवळताना अजिबात म्हणजे स्पीड कमी करायचा नाही किंवा हात थांबवायचा नाही. नाहीतर नंतर गुठळ्या मोडायला आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो. सतत असं ढवळत राहिलं, की अजिबात गुठळ्या होत नाही. एक 2-5 मिनिटामध्ये ते असं छान आळवलं जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला एखाद्या पळीने वगैरे त्याला हटल्यासारखं करायचंय. आता इथे 5 मिनिट मी असं छान हाय फ्लेमवरती ढवळून घेतलंय आणि जसं हे आळतं तसंच आपल्याला गॅस बारीक करून टाकायचा आहे आणि पळीने असं फास्टमध्ये त्याला हटवून घ्यायचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये आपल्याला गिठुळ्या होऊ नाही द्यायच्या आहेत. आता एक 5 मिनिट याला वाफ काढायची आहे, पण सलग 5 मिनिट नाही काढायची. 2 मिनिट काढल्याच्या नंतर आपल्याला परत याला एकदा खालीवर करून घ्यायचं आहे. वाफेचं पाणी मी परत त्याच्यामध्येच टाकलंय आणि छान पिठलं असं खालीवर हटवून घेतलं परत आणि मग पुन्हा 2 मिनिट झाकण ठेवलेलं आहे. सलग 5 मिनिट जर तुम्ही ठेवलं तर खालचं जे चिटकलेलं असतं ना बेसन, ते अगदी कडक होऊन जातं. आता एक कापड ओलं करून घेतलेलं आहे. बेसन आपलं रेडी झालेलं आहे, पण त्याला पूर्णपणे झाकून ठेवायचं आहे. कुठूनही वाफ नाही जाऊ द्यायची. अ, कापड ओलं करून त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकली आहे आणि त्यावरती आपलं पिठलं घ्यायचं आहे आणि ते हाताने असं थापायचं आहे. खूप चटके बसतात म्हणून पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि वाटलंच तर अशा पद्धतीने कॅरी बॅग पण तुम्ही वापरू शकता. पण कॅरी बॅगपेक्षा पाण्याच्या हाताने फास्ट होतं म्हणून मी डायरेक्टच हाताने करते आहे. चटके बसतात, परंतु पाण्याचा हात वापरून केलं तरच शक्य पण होतं ते, काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. आता याच्यावरती मी मसाला आहे तो स्प्रेड करते. आपण मध्येच असं एक लाईन अशी मसाल्याची टाकली आणि डायरेक्ट फोल्ड केला तरीसुद्धा चालतं. परंतु मी येथे मसाला स्प्रेड करून घेतलेला आहे आणि तो थोडासा हाताने प्रेस करून घ्यायचा. व्यवस्थित सगळीकडे आपल्याला शक्य तिथं कडेपर्यंत मसाला घ्यायचा आणि हाताने असा थोडासा स्प्रेड करायचा. आता याचा आपल्याला रोल बनवायचा आहे. रोल थोडा सावकाश बनवायचा. बरंच गरम असतं ते, त्यामुळे थोडंसं आपल्याला बनवताना अडचण येते. थोडंसं बेसिक राउंड आपला झाला, की नंतर आपल्याला त्याला शेप द्यायचा आहे. त्यामुळे इथेच अगदी परफेक्ट नाही झालं तरी चालतं. आता आपला रोल झालेला आहे. जाड आहे. त्याला आता आपल्याला फिशसारखा आकार द्यायचा आहे. म्हणजे आपली मासवडी छान दिसते.
आता याला मी मध्ये थोडंसं जाड ठेवले आणि साईड्स त्याच्या ज्या आहेत त्या पातळ करून घेतलेल्या आहेत. आता इथे गरम आहे त्यामुळे जरा मला वेळ लागतोय करायला, पण छान असा शेप जमन तसा मी दिलेला आहे आणि व्यवस्थित अशी आपली ही मासवडी रेडी झालेली आहे. आता ही आपण प्लेटवरती शिफ्ट करून घेऊयात. बघू शकता तुम्ही छान असा आकार आलेला आहे मासवडीचा. कोथिंबीरीमुळे ते छान पण दिसत आहे. आता ही अशा पद्धतीने प्लेटवरती शिफ्ट केली की याला कट करायचं. डायरेक्ट तुम्ही साधं गोल कट करू शकता, परंतु मी याला थोडंसं झिगझॅग पद्धतीने कट केलेलं आहे. छान दिसतं अशाने, फिशसारखा आकार दिसतो आणि त्यातलं सारण वगैरे जे आहे ते पण छान दिसतं मग. एक साइड इकडनं आणि एक साइड इकडनं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने थोडीशी वेगळी पद्धत आहे. फ्रंट आणि सुरुवातीचे दोन्ही साइडचे टोकं जे आहेत ते पिठाचे आपण काढून टाकायचे आहेत आणि मध्ये अशा छान वड्या करायच्या आहेत. मस्त असा नॉनव्हेजला पण मागे टाकणारा पदार्थ आहे. म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी जसं मटण, चिकनची पर्वणी असते, तशी व्हेजिटेरियन लोकांसाठी मासवडीची ही पर्वणी असते. छान अशी आमटी पण उकळलेली आहे आपली. तर्री जास्त नाही आहे कारण आपण तेल कमी वापरलेलं आहे. आता मस्त याच्यामध्ये कट केलेले पीसेस ठेवूयात. बघा किती छान दिसतंय. सारण वगैरे पण छान दिसतंय त्यातलं आणि वड्या पण आपल्या सुंदर दिसतायत. तर झणझणीत अशी मासवड्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.